नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा आणि लाईक करा, कारण यापुढे लाईव्ह सेशन्स आणि रेकॉर्डेड व्हिडिओज दोन्हीही तुम्हाला तुमच्या ॲप मध्ये उपलब्ध होणार आहेत। मी डॉक्टर स्वाती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माहेश्वर सूत्रांबद्दल विशेष माहिती। माहेश्वर सूत्र संस्कृत व्याकरणाचा पाया, संस्कृत व्याकरणाचा बेस म्हणजेच आहेत माहेश्वर सूत्र। नावाप्रमाणेच आहे, भगवान शिव म्हणजेच महेश त्यांच्यापासून आपल्याला या सूत्रांची प्राप्ती झालेली आहे। ती कशा प्रकारे प्राप्ती झालेली आहे त्याचं प्रमाण या श्लोकाद्वारे आपल्याला मिळतं। नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम। नृत्य म्हणजे माहिती आहे आपल्याला, नृत्य भगवान शिवांनी जे तांडव नृत्य केलं त्याचं अवसान म्हणजे त्याच्या शेवटी, जेव्हा तांडव नृत्य संपलेलं आहे त्याच्या शेवटी नटराज राजो म्हणजेच भगवान शिव यांनी काय केलेलं आहे, ननाद म्हणजे आवाज केला आहे। कशाचा? ढक्का, ढक्का म्हणजे डमरू, डमरूचा आवाज केला आहे, डमरू वाजवलेला आहे। किती वेळा वाजवलेला आहे या श्लोकामध्ये दिलेलं आहे, नव पंचवारम। 9 आणि 5 आपल्याला माहिती आहे 9 + 5 बरोबर किती होतं, 14। आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर आपले माहेश्वर सूत्र किती आहेत, 14 सूत्र आहेत। नवपंचवारम अशा प्रकारे ते 14 वेळा डमरू वादन केल्यानंतर जे काही स्वर ध्वनी जो निर्माण झाला त्याच्यापासून आपल्याला हे 14 सूत्र मिळालेले आहेत। पाणिनीय व्याकरणाचं मूळ, संस्कृत व्याकरणाचं मूळ। कशासाठी? उद्धर्तु कामाः, भगवान शिवांनी काय केलेलं आहे तर सनकादी जे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत त्यांच्या उद्धारासाठी हे 14 सूत्र, शिवसूत्र आपण त्याला म्हणतो, म्हणजेच माहेश्वर सूत्र, शिवसूत्र जालम ह्यांची निर्मिती केलेली आहे असं हा आपल्याला श्लोक सांगतो। तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की हे 14 सूत्र कसे निर्माण झाले। मग आता आपण पाहणार आहोत हे सूत्र कोणते आहेत। तर 14 माहेश्वर सूत्र तुम्हाला मुखोद्गत असणं, कंठस्थ असणं सगळ्यात आवश्यक आहे। पहिलं सूत्र आहे अ इ उण। आता याचं उच्चारण नीट आणि व्यवस्थित म्हणणं गरजेचं आहे। तुम्ही जर याचं उच्चारण अ इ उण रुल रुक असं जर केलं मुलांनो तर ते योग्य होणार नाही। पहिले 4 सूत्र नीट बघा, अ इ उण, रुल रुक, ए ओंग, ऐ औच। म्हणजे काय आपण पाहिलं तर हे शेवटचा हा जो वर्ण आहे ण, क, ङ आणि च हा काय आहे, हलंत आहे। आणि त्या वर्णाला संस्कृत व्याकरणाच्या भाषेत इत संज्ञक वर्ण असं म्हटलं जातं। आणि ह्या इत काय संज्ञा आहे ही, इत, इत संज्ञक वर्ण हा उच्चारणासाठी माहेश्वर सूत्रांचं उच्चारण स्पष्ट आणि व्यवस्थित व्हावं त्याच्या सुलभतेसाठी त्याच्या इथे काय केलेली आहे, योजना केलेली आहे। पुन्हा एकदा आपण हे म्हणूयात, अ इ उण, रिल रिक, रुल रुक आपण मराठीत म्हणतो, हिंदी भाषिक असाल तर री म्हणतात, रिल रिक दोन्ही उच्चार हे क्षेत्रीय प्रभावानुसार बरोबर आहेत। ए ओंग आणि ऐ औच पुन्हा एकदा आठवण करून देते, हा ए आणि हा ओ हे दोन्ही दीर्घ स्वर आहेत, ऐ औ हे पण दीर्घ स्वर आहेत। ओके, तर ह्या सूत्रांमध्ये आपण काय नीट बघा तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या 1 2 3 4 पहिले 4 जे माहेश्वरी सूत्र आहेत त्यामध्ये सगळ्या स्वरांचा अंतर्भाव केलेला आहे। तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे की एमसीक्यूज मध्ये विचारलं जाईल की स्वरचे वर्णन करणारे सूत्र संख्या माहेश्वरी सूत्र किती आहेत, पहिले 1 ते 4 यामध्ये काय वर्णन केलं आहे, सगळ्या स्वरांचं वर्णन केलेलं आहे।
ठीक आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. संस्कृत वर्णमालेच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं नसेल तर नीट बघा की स्वर आणि व्यंजन हे कशा प्रकारे विभाजित केलेले आहेत. तर हे जे काही पहिले 4 सूत्र आहेत, आता ह्यांचं आणखी महत्व काय आहे. स्वरांना आपण आणखी एक संज्ञा दिलेली आहे. ती काय संज्ञा आहे? अच. मग हे अच म्हणजे स्वर कसे होतात ते आपण थोडक्यात बघूयात. पुढच्या एक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघणार आहात की प्रत्याहार कसे तयार केले जातात, प्रत्याहार किती आहेत आणि त्यांची निर्मिती कशी होते. त्याचं थोडक्यात तुम्हाला सांगते की हा सुरुवातीचा पहिल्या सूत्राचा पहिला वर्ण अ आणि चौथ्या सूत्राचा शेवटचा वर्ण च, हे दोन्ही मिळून अच हा प्रत्याहार तयार होतो. आणि आपण जसं सांगितलं हा शेवटचा ण, क, ङ आणि च हे 4 इतसंज्ञक वर्ण असतात. त्यांचा अंतर्भाव आपण आपल्या गणनेमध्ये करत नसतो, त्यांचा फक्त उच्चारणासाठी उपयोग करतो. मग अच म्हणजे आपण कोणते कोणते वर्ण घेणार? अ, इ, उ, ऋ, लृ, ए, ओ, ऐ, औ. हे जे वर्ण आहेत यांचा मिळून अच होतो आणि हे स्वर होतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढचे सूत्र बघूयात. ह्याच्यामध्ये पुढच्या 5व्या सूत्रापासून ते 14व्या सूत्रापर्यंत आपल्याला सगळ्या व्यंजनांचा अंतर्भाव झालेला दिसतो. हयवरट, लण, यमंगणनम, झभय, घडदश, जबगडदश. हे जे काही सूत्र आहेत हे आपल्याला सांगतायत की ह पासून या 10व्या सूत्राचं श आणि त्याच्या पुढे जाऊयात आपण. खफ, छठ, त, चट, तव, कपय, श, श, सर आणि हल हा शेवटचा ल. म्हणजे 5व्या सूत्राचा ह आणि 14व्या सूत्राचा शेवटचा ल. हल या सगळ्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? व्यंजन. व्यंजनांचाच पर्यायवाची शब्द आहे हल. तो का आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे काही 5 ते 14 सूत्र आहेत ते सगळे आपल्याला व्यंजनांचे बोध करणारे सूत्र आहेत. मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की व्यंजन बोधक सूत्र संख्या माहेश्वर सूत्रांमध्ये किती, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 10 सूत्र व्यंजनांचे, 4 सूत्र स्वरांचे मिळून 14 माहेश्वर सूत्र आपल्याला मिळतात. तर हे कंठस्थ करा आणि पाठ करणं खूप गरजेचं आहे. पुढे तुम्हाला त्याचं काय होणार आहे सगळं याचाच बेस घेऊन आपण एक एक चॅप्टर पुढे शिकणार आहोत. त्यामुळे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटचा इतसंज्ञक वर्ण केवळ आणि केवळ उच्चारणासाठी आपण वापरणार आहोत. धन्यवादः. अध्यापन कक्षायां पुनर्मिलामः. आपल्या पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये लवकरच भेटूया. खूप खूप धन्यवाद.